हैदराबाद येथील अमानुष घटनेचा नागपूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेने निषेध नोंदवला आहे। अपराध्यांना कठोर शासन व्हावं, या घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। हैदराबाद येथील अमानुष घटनेचा नागपूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेने निषेध केला आहे। तेलंगणा राज्यातील पशुवैद्यक भगिनी डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेला अत्याचार व त्यांचा झालेला खून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध महाराष्ट्र पशुचिकित्सा व्यवसाय संघटना शाखा नागपूरच्या वतीने करण्यात आला। यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आलं। या अमानुष घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात व्हावी व अपराध्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली। रेड्डी कुटुंबियांच्या दुःखात व वेदनात जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यक सहभागी आहेत। तसंच अशा स्वरूपाच्या घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। प्रियंका रेड्डी या पशुवैद्यकीय अधिकारी आमच्या या महिला भगिनीवरती जो निर्दयीपणे तिचा अत्याचार व खून करून तसेच जाळून ठार मारण्यात आले, याबद्दल मी पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। तसेच जे हे कृत्य केले त्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी व जलदगती न्यायालयामध्ये केस चालून त्या नराधमांना देहदंडाची शिक्षा व्हावी ही मी पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीनं मागणी करत आहे। यावेळी राज्य कोषाध्यक्ष डॉक्टर पवन भागवत, जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप सिंग चौहान, सचिव डॉक्टर शकील गफ्फार, कोषाध्यक्ष डॉक्टर अरविंद जाधव, सहसचिव डॉक्टर रमेश गोरले, डॉक्टर श्वेता खरबीकर, डॉक्टर वैशाली चलपे, डॉक्टर पल्लवी यनगंटीवार, डॉक्टर वर्षा लहाने, डॉक्टर प्रदीप येवतकर हे पदाधिकारी व इतर सभासद उपस्थित होते। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।